मित्रांनो, कधी तुमच्याही आयुष्यात अशी एखादी मुलगी आली आहे का, जिचं वागणं तुम्हाला गोंधळात टाकतं? ती काळजी घेते, ती नेहमी बोलते, ती तुमचं दुःख समजून घेते, पण तरीही ती मला तू आवडतोस असं कधीच म्हणत नाही. ती प्रेमाची कबुली देत नाही आणि तुम्ही स्वतःलाच विचारता, ती खरंच माझ्यावर प्रेम करते का, की मी उगाचच स्वप्न बघतोय? जर हा प्रश्न तुमच्याही मनात असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत ती तुमच्यावर प्रेम करते पण सांगत नाही याचे 7 ठाम आणि खरे संकेत, जे बहुतांश पुरुष दुर्लक्ष करतात. मित्रांनो, सगळेच प्रेम शब्दात व्यक्त होत नाही. विशेषतः स्त्रीचं प्रेम. ती सरळ येऊन कधीच असं म्हणत नाही, मी तुझ्यावर प्रेम करते. पण तिच्या वागण्यात, तिच्या नजरेत, तिच्या काळजीत असे अनेक संकेत असतात, जे ओळखता आले तर समजून जा, तिने मनाने आधीच तुमची निवड केलेली आहे. मित्रांनो, संकेत क्रमांक 1, ती तुमच्याशी बोलण्यासाठी कारण शोधते. मित्रांनो, जर एखादी स्त्री काय चाललंय म्हणून मेसेज करते, छोट्या छोट्या कारणांसाठी कॉल करते, उगाचच एखादा विषय काढून बोलायला लागते, तर समजून जा ती फक्त बोलत नाहीये, ती तुमच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. कारण ज्या व्यक्तीशी बोलायचं नसतं तिच्यासाठी कारण शोधावी लागत नाही. ती म्हणेल, आज खूप कंटाळा आलाय, तू काय करतोयस हे ऐकलंस का? पण खरं कारण वेगळंच असतं, तिला तुमच्याशी बोलायचं असतं. संकेत क्रमांक 2, ती तुमच्या भावनांना खूप महत्त्व देते. मित्रांनो, बहुतेक लोक फक्त ऐकतात, पण प्रेम करणारी स्त्री समजून घेते. जर तुम्ही दुःखी असाल, तुमचा आवाज बदललेला असेल, तुम्ही शांत असाल आणि ती लगेच विचारते, काय झालंय, तू ठीक नाहीस वाटतोस, तर हा खूप मोठा संकेत आहे. कारण ज्याच्यावर प्रेम नसतं त्याच्या भावनांकडे लक्ष दिलं जात नाही. मित्रांनो, स्त्री त्या पुरुषावर प्रेम करते ज्याच्या मनस्थितीचा बदल ती शब्दांशिवाय ओळखते. संकेत क्रमांक 3, ती तुमच्यासाठी वेळ काढते, जरी तिचं आयुष्य व्यस्त असलं तरी. मित्रांनो, वेळ नाही हे सगळ्यात मोठं खोटं असतं, कारण ज्या व्यक्तीला वेळ द्यायचा असतो तिच्यासाठी वेळ आपोआप मिळतो. जर ती व्यस्त असूनही रिप्लाय देते, थकलेली असूनही बोलते, झोपेआधी तुमच्यासाठी वेळ काढते, तर समजून जा तुम्ही तिच्या प्राधान्य यादीत आहात, आणि प्राधान्य म्हणजेच प्रेमाची सुरुवात. संकेत क्रमांक 4, ती तुमच्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवते. मित्रांनो, प्रेम मोठ्या गोष्टींमध्ये नसतं, ते असतं लक्षात ठेवण्यात, आठवण्यात, काळजी घेण्यात. जर ती तुमची आवड लक्षात ठेवते, तुम्हाला काय आवडत नाही हे आठवते, तुमच्या जुन्या गोष्टी आठवून सांगते, तर समजून जा तिचं मन तुमच्यावर केंद्रित आहे आणि हृदय तुमच्याकडे झुकते. कारण ज्याचं महत्त्व नसतं त्याच्या गोष्टी कोणी लक्षात ठेवत नाही. संकेत क्रमांक 5, ती थोडीशी जळते पण दाखवत नाही. मित्रांनो, हा संकेत फार सूक्ष्म असतो. जर तुम्ही दुसऱ्या मुलीबद्दल बोललात, कोणाचं कौतुक केलं, एखाद्या मैत्रिणीसोबत वेळ घालवला आणि ती शांत होते, विषय बदलते, थोडीशी दूर जाते, तर हे दुर्लक्ष करू नका. कारण जळजळ ही प्रेमाची सावली असते. ती काही बोलत नाही, पण मनात खूप काही चाललेलं असतं. संकेत क्रमांक 6, ती स्वतःच्या वैयक्तिक गोष्टी तुमच्याशी शेअर करते. मित्रांनो, स्त्री प्रत्येकाशी मन मोकळं करत नाही. जर ती तिच्या भीती सांगते, भूतकाळ शेअर करते, स्वप्न आणि दुःख सांगते, तर याचा अर्थ तिला तुमच्यावर विश्वास आहे, आणि विश्वासाशिवाय प्रेम नसतं. ती तुमच्या समोर कमजोरी काढते, कारण तिला वाटतं तू मला समजून घेशील.
संकेत क्रमांक 7, ती तुमच्याशिवाय अस्वस्थ होते. मित्रांनो, हा सगळ्यात मजबूत संकेत आहे. जर तुम्ही बोलला नाही तर ती स्वतः मेसेज करते. आज बोललो नाही म्हणून वेगळं वाटलं असं म्हणते. तुमची अनुपस्थिती तिला जाणवते. तर मित्रांनो, तुम्ही तिच्या आयुष्याचा भाग बनलात, कारण सवय ही प्रेमापेक्षा खोल असते आणि तुम्ही तिची सवय झाला असाल तर प्रेम आधीच झालेलं असतं. मित्रांनो, जर हे संकेत तुम्हाला दिसत असतील तर घाई करू नका, दबाव टाकू नका, तिच्या भावनांचा आदर ठेवा. कधी कधी स्त्री भीतीमुळे, अनुभवामुळे किंवा वेळेअभावी प्रेम व्यक्त करत नाही, पण तिचं मन सगळं सांगत असतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला भिडलेला वाटला, स्वतःच्या आयुष्याशी जुळलेला वाटला, एखाद्या खास व्यक्तीची आठवण करून देणारा वाटला तर लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच वास्तववादी भावनिक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खऱ्या प्रेमाची ओळख शांततेत होते, आवाजात नाही.